आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। बाप्पा, बैठक झाली आहे पळीत, कशी बैठक झाली, काय बैठकीचं नियोजन होतं? हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष नवीन झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी आणि संघटना जी आमची मजबूत करून कार्य करण्याची फेररचना करण्याच्या अनुषंगाने बैठक होती। ही बैठक आज त्या अनुषंगाने घेतलेली। सर्व कार्यकर्ता उत्साह तुम्ही बघतात, कार्यकर्ते सर्वजण आहेत। कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षाही असतात ना, आमच्याकडून खासदार म्हणून माझ्याकडून आहेत, काही जिल्हाध्यक्ष म्हणून प्रमुख नेते म्हणून यांच्याकडून असतात, उमेदवार म्हणून राजसाहेब भाऊ होते इथं उमेदवार किंवा आता फडसाहेब आहेत, या सर्वांकडून काही अपेक्षा कार्यकर्त्याच्या आहेत, ते पण बोलून दाखवल्या। एकदम हसत खेळत आणि मनमोकळेप्रमाणे कार्यकर्त्यांनी बोलले, त्या पद्धतीने ही बैठकीचं नियोजन होतं आणि त्या पद्धतीने पार पडले। संतोष देशमुख प्रकरणात SITमध्ये आणखी 2 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कृष्णा आंधळे अद्यापही फरार असेल। हे बघा, शासनाला ज्या ज्या काही घटना करावं वाटत असतील त्या पद्धतीने शासन करत असेल असं आता आम्ही समजतोय। कारण आज आम्ही एखाद्या प्रत्येक गोष्टीवर कुठली जर एखादी प्रतिक्रिया दिली तर त्याचा अर्थ असा होतो की शासनाला या गोष्टीमध्ये आम्ही जे करतोय त्याच्या उलटच बोलतात विरोधी पक्ष। त्याच्यामुळे शासनाने ही का नियुक्ती केली खरं माझ्यापेक्षा जास्त शासनच सांगू शकते, त्यांना आता नवीन नियुक्ती करण्याची का गरज भासली आणि जुन्या जी आहे ती कृष्णा आंधळे आणखी 4 महिने झाले तरी सापडत नाही, याचंही कारण कळत नाही। अंबाजोगाईतले जे महिला वकील आहेत, ज्ञानेश्वरी यांना मारहाण झाली होती आणि या प्रकरणातले सगळे आरोपी अद्यापही फरार आहेत। हे बघा, हा जो प्रश्न आहे, सनगाव गावामध्ये जे वकील आपल्या आहेत ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर जी मारहाणीचा प्रकार घडला, हा परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने घडला ह्याची सुद्धा मी जाऊन चौकशी करणार आहे, मी भेटणार आहे त्यांना। आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर काही माध्यमाने असं पण दाखवलेलं किंवा सोशल मीडियावर कोणी स्पेशल फेसबुकला पोस्ट बघितल्या मी काल की माझ्या विरोधात सुद्धा सांगितलं आहे की हे बजरंग सोनवणेंचेच कार्यकर्ते आहेत। मला मतं करणारा सर्व संबंध बीड जिल्हा आहे आणि हे दोन्ही ज्यांनी आरोप केला आहे, ज्या महिलेनी ज्या वकिलांनी, ती वकील महिला सुद्धा माझी नातलग आहे आणि ज्यांच्यावर केला आहे आरोप त्याच्यातले सुद्धा काही जण, जे 10 लोक आहेत त्याच्यातले सुद्धा काही लोक माझे नातलग आहेत। हे दोन्ही त्यांचं घरातलं किंवा त्यांच्या भावकीतलं भांडण आहे, त्याला काही राजकीय रंग देणं किंवा वेगळ्या प्रकारचा रंग देणं कुणी करू नये। आणि आता माझ्यावर आरोप करताना ती जी वकील महिला आहे त्यांना तुम्ही विचारा, ती माझी नातलग आहे, त्याच्यामुळे मी तिला मला असं कसं सांगू शकतोय का किंवा काय? पण लोकांना काय बोला वाटतं मला माहीत नाही, त्याची शहानिशा करायची नाही आणि कुणी काहीतरी फेसबुकला पोस्ट टाकायची, कुणीतरी काहीतरी त्याच्या आधार तुम्ही सर्वजण मीडियावाले सुद्धा ते फेसबुकचा आधार देऊन हे करताय। त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की या सर्व गोष्टी आहेत, सरपंच फोटो माझ्याबरोबर तर प्रत्येकाचा आहे। आता इथे जेवढे कार्यकर्ते त्याला मी ओळखत नाही, पण मी ती सरपंच आहे, ती माझे नातल्यातल्याच आहेत आणि ज्या वकिलांना मारहाण झालेली आहे त्या सुद्धा माझ्यातल्याच आहेत। पण ती सत्य प्रकार काय आहे हा सगळं बघितलं पाहिजे। त्यांच्या गावातल्या काही लोकांनी काल बाईट पण दिलेल्या, त्यांच्या गावातली भूमिका, त्यांच्या भावकीची भूमिका थोडी वेगळी आहे। ही काय राजकीय भांडण नाही, जातीतलं भांडण नाही, ही त्यांचं, पण या महिलेला ज्यांनी कुणी मारला असेल त्याचा निषेधच केला पाहिजे आणि मी निषेधच करतो। त्या महिलांची बाजू स्ट्रॉंगली सर्वांनी घेतली पाहिजे, त्या महिलेला सपोर्ट केला पाहिजे, तर केलाच पाहिजे म्हणणारा मी कार्यकर्ता। धन्यवाद। वक्फ बिलबद्दल जे आता सुप्रीम कोर्टमध्ये आलेला कालचं त्याबद्दल काय म्हणता? हे बघा, वक्फ बोर्डच्या बाबतीत मी वक्फ बोर्डचं बिल आत्ता जे आणलं ते आणू नका, त्याच्या विरोधात मी मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर जी स्टे आला त्याचं मी स्वागत करतो आणि माननीय न्यायालयाने त्याला अंतरिम स्टे दिला पाहिजे। आजचा काही दिवसाचा म्हणून नाही, ते स्टे दिला पाहिजे। वक्फ बोर्डची गरज नाही आहे, स्वतःची काहीतरी ज्याच्या तिच्या ह्याच्याप्रमाणे समूहाच्या मागणीप्रमाणे किंवा समूहाने एक रचना मागे केलेली, या रचनेला डिस्टर्ब करून स्वतःचं काहीतरी राजकीय पोळ्या भाजायचं काम जी भारतीय जनता पार्टीचे लोक करतात ते अतिशय चुकीचे आहे। त्याच्यामुळे वक्फ बोर्डाच्या या बिलाला जी काही स्टे कोर्टाने दिला त्याचं मी स्वागत करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.